नमस्कार सगळ्यांना, मी प्रियंका आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत की लहान बाळांना हे ड्रायफ्रुट्स कधीपासून द्यावेत व कशी द्यावेत हे आपण आज बघणार आहोत. तर आपण कधी सुरुवात करतो वरचांना ज्यावेळेस बाळाला 6 महिने पूर्ण होतात तेव्हा आपण त्यांना वरचांना द्यायला सुरुवात करतो. पण ड्रायफ्रुट्स सगळे सोबत द्यायचे का? नाही, तर एक-एक करून द्यायचे. असं का करायचं? एक-एकच ड्रायफ्रुट्स का द्यायचे? कारण कोणत्या ड्रायफ्रुट्सची किंवा कोणत्या नट्स जे आहेत ते त्याची ॲलर्जी बाळाला कशी होते किंवा ते बाळाला पचतंय का नाही पचत हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते आपल्याला डायरेक्ट बाळाला द्यायचे का नाही, त्याची व्यवस्थित प्रकारे पावडर करून, पेस्ट करून आपल्याला ते बाळाला द्यायचं आहे. पहिली तर गोष्ट आपण सुरुवात करताना ड्रायफ्रुट्स द्यायला एक ड्रायफ्रुट द्यायला सुरुवातीला सुरुवात करायची. जसं की आता आपण एक बदाम घेतला तर ते बदामाची एका पावडर बनवून ते बदाम कितपत पचतंय किंवा त्याची काय ॲलर्जी होते का हे आपल्याला चेक करायचे. अशाच प्रकारे आपण दुसरे ड्रायफ्रुट्स त्याला चेक करूनच द्यायचे. अशा प्रकारे ते दोन्ही ड्रायफ्रुटची आपल्याला त्याला काही ॲलर्जी झाली नाही. समजा दोन्ही पचले व्यवस्थित, त्या दोन्हींची पावडर बनवून आपण त्याला ते मिक्समध्ये नंतर ते देऊ शकतो. असंच सगळे ड्रायफ्रुट्स टेस्ट करून त्याला द्यायचे आहेत. किमान 5 वर्षापर्यंत तरी आपण ड्रायफ्रुटची पावडर करूनच लहान मुलांना द्यायची किंवा पेस्ट बनवून द्यायची. कारण डायरेक्ट ड्रायफ्रूट त्यांना खाता येत नाहीत किंवा काही पार्टिकल छोटे-छोटे असतात ते त्यांना गिळता येत नाहीत. गिळण्यास किंवा जास्त त्रास होतो किंवा ठसका लागला तर ते श्वासनलिकेत पण अडकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे डायरेक्ट ते ड्रायफ्रुट्स आपण द्यायचे नाहीत. तर पावडर कशी बनवायची किंवा पेस्ट कशी बनवायची? तर सगळे ड्रायफ्रुट्स आपण व्यवस्थित प्रकारे लाल होईपर्यंत असे गरम करून घ्यायचे किंवा भाजून घ्यायचे आणि त्यानंतरनं त्याची पावडर बनवून ते आपण दुधामध्ये 1 वर्षानंतर आपण गाई दूध सुरू करतो ना, त्याच्यामधून आपण 1-1 चमचा बाळाला ते देऊ शकतो. आणि पावडर एकदम बनवून ठेवू शकतो का? हां, 1 महिनाभर चालणारी पावडर आपण बनवून ठेवू शकतो. पण कसं ड्रायफ्रूट थोडेसे रोस्ट केले म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये जे मॉइश्चरायझर असतं ते कमी होतं आणि ही पावडर खूप दिवस जास्त दिवस टिकू शकते. मग ह्याला एअरटाईट जारमध्ये आपण त्याला ठेवू शकतो. फ्रुट्स हे बाळाचं वजन वाढवण्यास किंवा बाळाची भूक वाढवण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. जसं की बदाम. बदाम काय करतं की बाळाचं मेंदूची जी वाढ आहे किंवा जो क्षमता आहे ती वाढवण्यास चांगल्या प्रकारे मदत करतं. त्याच्यामध्ये ओमेगा 3 ॲसिड असतं, त्यामुळे ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी चांगल्या प्रकारे मदत करतं. त्यानंतरनं येतं काजू. काजू काय करतं बॉडी बिल्ड होण्यासाठी किंवा जे अशक्तपणा आहे, जे कुपोषित बालक असतात त्यांचं शरीर एकदम कुपोषित असतं, ते भरून निघण्यासाठी किंवा एकदम बॉडी सदृढ होण्यासाठी मदत करतं. अशाच प्रकारे सगळेच जे आहेत दुसरं आहे अक्रोड. अक्रोड पण काय करतं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आणि बॉडी बिल्डसाठी चांगल्या प्रकारे मदत ते करतं. जर बाळाला तसं सगळे ड्रायफ्रुट्स असं मिक्स पावडर फॉर्ममध्ये नसेल खायला आवडत, तर व्यवस्थित प्रकारे त्याचे लाडू पण छान बनवता येतात किंवा बाजारामध्ये ते मिळतात, ते आपण त्याला देऊ शकतो. प्रकारे जे आरोग्यासाठी हेल्दी डाएट आहे किंवा हेल्दी फूड आहे ते आपण बाळाला द्यायचं आहे. त्याच्यामुळे बाळ जास्त आजारी पडत नाही किंवा जास्त अशक्त होत नाही. तर चला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.